ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। अशीच एक बैठक काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी आज बोलवली आहे। या बैठकीत अनेक संघटना आणि ओबीसी नेते उपस्थित आहेत। मात्र लक्ष्मण हाके त्या ठिकाणी जाणार का, त्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। तुम्हाला विजय वडेट्टीवारांनी त्या बैठकीला बोलवलंय का, आमंत्रण दिलंय का? मला निरोप आहे आणि ओबीसीच्या संदर्भातली संविधानिक भूमिका घ्यायला जी लोक पुढे येतील त्या लोकांचं मार्गदर्शन घ्यायला आम्हाला कुठलीही अडचण नाही आणि ओबीसीच्या प्रश्नावर बोलणाऱ्या माणसांचं स्वागत आहे। आणि वडेट्टीवार साहेब ज्यावेळी बहुजन कल्याण मंत्री होते त्यावेळी त्यांनी ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे त्यांचा पक्ष कुठला आहे याच्यापेक्षा ते ओबीसी संदर्भात जर पुढे येत असतील, आपल्या पक्षाला महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करणार असतील, जी राहुल गांधींनी राष्ट्रीय पातळीवर भूमिका घेतली ती जर महाराष्ट्रात भूमिका घेणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू। मग तुम्ही इथं आहे म्हणजे बैठकीला जाणार आहात का, का नाही गेले तुम्ही? मी रात्री सकाळी 6 वाजता आलो आहे मराठवाड्यातून। त्यामुळं मला खरं तर इंदापूरलाही कार्यक्रम आहे आज आणि परत उद्या मला कार्यक्रम आहे। त्यामुळं मी थोडंसं फोनवरून बोलेन साहेबांशी आणि आज मला मुंबईला जाणं होणार नाही। हाके साहेब, गेले काही दिवस सातत्याने तुम्ही भूमिका मांडताय, मात्र वडेट्टीवारांनी ही बैठक अगोदर म्हणजे प्लॅननुसार तुम्हाला सांगितलीच असेल, तुम्ही जाणं तिथं अपेक्षित होतं? नाही, असं काही नाही। मला अचानक काल मेसेज आलेला आहे आणि तो मेसेजही मला उशिरा भेटला, कारण काल दिवसभर माझ्या सभा होत्या आणि साहेब आमचे नेते आहेत ना, वडेट्टीवार साहेब। तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पोहोचताल ना? नाही, त्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाशी मी सहमत आहे ना। मी तिथं असायलाच पाहिजे असं काही नाही। भुजबळ साहेबांनी जरी उद्या काही निर्णय घेतला तरी मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे। किंवा मंत्रिमंडळामधली जी काही ओबीसीची आता काही उपसमिती नेमली ती जर ओबीसी हिताचा काही निर्णय घेणार असेल तर त्यांच्याही भूमिकेशी मी सहमत असेल। माझी लाईन फक्त आता ओबीसीच्या हिताचं, ओबीसीच्या बाजूनं जी माणसं बोलतील त्या माणसांशी सहमत होण्याचं मला कुठलंही अडचण असायचं काहीच कारण नाही। विखे पाटलांची देखील म्हणजे अर्थात जर बोलणं झालं तर आता त्यांनी तुमच्याबद्दल काही बोललेत, तुम्हाला कळालं का? ते कळालं। विखे पाटील म्हणतायत की हा अपघातानं झालेला नेता आहे। अरे मेंढपाळाचा पोरगा अपघातानंच होणार ना। माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्यही नाही, पण विखे पाटलाचं खानदान राजकारणामध्ये, कारखानदारीमध्ये, एकदा काँग्रेसमध्ये, एकदा शिवसेनेमध्ये, एकदा भाजपमध्ये। त्यामुळे विखे पाटलांनी आमच्यासारख्या पोरांना परत सामाजिक दुजाभाव, ह्यांची जात वर्चस्वाची भावना आहे ना, ही यांच्या किती ब्लडमध्ये पर्क्युलेट झालेली आहे हे त्यांच्या वक्तव्यामधून दिसून येतं। अजून एक बैठक परवा दिवशी, अर्थात एक दिवसानंतर बोलवण्यात आली। अतुल सावे असतील, त्याचबरोबर प्रणय फुके असतील, बबनराव असतील, ह्या सगळ्यांनी त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? परंतु आपण जर बघितलं तर त्यांनी असं सांगितलं की हैदराबाद गॅजेट जर हे केलं तर याचा परिणाम ओबीसीवर होणार नाही, अशी वेगवेगळी भूमिका का होतीये? असं कोण म्हणतोय? सगळेच म्हणतात ते वेगळी बैठक घेत आहेत, सगळे ओबीसी म्हणजे ओबीसीचे जे नेते आहेत ते एकत्र येताना दिसत नाहीत। आता मला तुमच्यासमोर GR माझ्या गाडीत आहे, मी तुम्हाला GR पण दाखवला असता। ही शुद्ध भामटेगिरी आहे, फसवेगिरी आहे। कोण करते भामटेगिरी? कोण जी माणसं या GRचं समर्थन करतायत ना ते ओबीसीचं आरक्षण विरोधी आहेत असं आम्ही महाराष्ट्रात जाहीर करू। ओबीसीच्या या आरक्षण संपवण्याच्या GRचं आम्ही GR फाडून टाकला आहे। तालुक्यात गावागावात त्याची होळी केली जाते, म्हणजे आम्हाला काही कळत नाही आणि ह्यांना जास्त कळतं आहे। जरा चला बरं बसू आमने सामने आणि काय GRच्या प्रत्येक शब्दाचा, कॉम्याचा, वेलांटीचा, रस्वचा, दीर्घचा विचार करू आपण, संविधानिक ॲस्पेक्ट त्याचा तपासू। हे ओबीसींच्या मनामध्ये जी काही एक आता भावना आहे त्याच्यावर पण असल्या गोष्टीला, असल्या बोलतापणा ओबीसी बळी नाही पडणार। तुम्ही सातत्याने आंदोलन करताय, उपोषण करताय, बोलताय या GRच्या विरोधात, मात्र तुमचा समाज, ओबीसी समाज आणि हे नेते एकत्र का येत नाहीत? मग आता तुमच्या सोबत का येत नाहीत? ते पक्षाला बांधील आहेत, ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात। पक्ष अडचणीत आला की हे बाहेर निघतात। हे हंगामी आहेत, हंगामी ओबीसी नेते आहेत, हे कायमचे पक्षाचे नेते आहेत। आम्ही ओबीसींसाठी, ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी धडपडणारी माणसं आहोत। नेत्यांचं नाव घ्या ना। आता जी बैठक एक पार पडते, अतुल सावे असतील, त्याच्यामध्ये इतर नेते असतील, ते विरोधात घेतात। त्यांचं म्हणणं आहे की या हैदराबाद गॅजेटमुळे कुठंही धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला। बघा, त्या GRमध्ये ॲफिडेव्हिटद्वारे गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील व्यक्तीला जर त्या सर्टिफिकेट धारक व्यक्तीनं एक ॲफिडेव्हिट दिलं तर त्याची जात बदलणार आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानातून जाती अंताची लढाई लढायची होती, ती एवढ्या वर्षामध्ये होऊ शकत नाही आणि ह्यांच्या एका ॲफिडेविटद्वारे जात बदलली जाते. काय गौडबंगाल आहे राव, जे संविधानाला मान्य नाही, अनेक हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, अनेक आयोगांना मान्य नाही, तरी पण असं एका ॲफिडेविटद्वारे जात बदलता येते आणि कोणाला मागास ठरवता येतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की अतुल सावे असतील, प्रणय फुके असतील किंबहुना इतर नेते असतील जे बैठका परवा दिवशी घेणार आहेत, ते तरी दिशाभूल करतायत, नाही तर तुम्ही तरी दिशाभूल करतायत. ते तरी खोटं बोलतायत, नाही तुम्ही तरी खोटं बोलताय. यामध्ये समाज एकच आहे, नेते तुमचेच आहेत, ओबीसीचे सगळे आरक्षणाला पाहिजे, परंतु अशी वेगवेगळी भूमिका काय येते मग? त्यांचा हेतू राजकारण आहे, माझा हेतू महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या प्रश्नावरती लढणं आणि सामाजिक न्याय हक्कावर लढणं हा माझा हेतू आहे. त्यामुळं मी ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय. त्यांना त्यांच्या राजकीय पक्षाचं, आमदारकीचं, आपल्या पक्षाचं काय होईल यांचं पडलं आहे. आणि एवढंच जर आमनेसामने बसावं ना, मी पण जी आर घेऊन येतो, तुम्ही पण जी आर घेऊन या, मीडियाचे कॅमेरे समोर लावू आणि प्रत्येक शब्दाचा खिस काढू ना. काल मुख्यमंत्री असं म्हणले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. तुम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांवर अशा पद्धतीने जेव्हा ते ग्वाही देतात, खुल्या भाषणात म्हणतात? 59 लाख कुणब्यांच्या नोंदी जर जरांगे पाटील म्हणतायत आम्ही काढून दिलेल्या आहेत, जर शिंदे समितीची मुदतवाढ वर्षानुवर्षे पुढे येते, तर मग ही शिंदे समिती याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बेकायदा नेमली का? शिंदे समितीद्वारे ज्या काही या वंशावळी शोधल्या जात आहेत, सर्टिफिकेट इश्यू केले जात आहेत, आता हा जी आर काढला जातो, 59 लाख नोंदी दिल्या गेलेत असा दावा केला जातो आहे. कसं बरं ओबीसीचं आरक्षण टिकलं असेल? कसा धक्का लागला नसेल बरं? ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे. ओबीसीचं आरक्षण शेवटची मृत्यू घंटा ओबीसी आरक्षणाची आहे. त्याचबरोबर जर आता आपण बघितलं तर बरेच ठिकाणी बॅनर लागलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या नावाचे. हे बॅनर अज्ञात, म्हणजे कुठेही कुणी लावलेत माहीत नाही. मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण दिलं, हे बघा, ते कुणी काय राजकीय लाभ घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे, काय घ्यायचं ते घेऊ, पण ओबीसीचं आरक्षण संपलं आहे, शासनानं संपवलं आहे. एवढं मात्र मला जेवढा जी आर कळतो त्यानुसार मी महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगू इच्छितो. अजून एक प्रश्न, कोल्हापूरचं जे गॅजेट आहे ते लागू करावं, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील जे मराठा आहेत त्यांना याचा फायदा होईल, अशी देखील या ठिकाणी मागणी होतीये. अख्ख्या महाराष्ट्रातच झालं ना राव. जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन, हा टोटल महाराष्ट्रासाठी असतो. आता हैदराबाद गॅजेट लागू होत होतं, आता म्हणतात कोल्हापूरचं जे गॅजेट आहे जो 1881. कोल्हापूर गॅजेट आहे, पुन्हा औंध गॅजेट आहे, पुन्हा बॉम्बे गॅजेट आहे. काय चाललंय राव? ओबीसीच्या कटगऱ्यामध्ये ज्यांच्याबाबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्या माणसाच्या सामाजिक न्यायासाठी हे आरक्षण दिलं आहे आणि त्यातमध्ये जर अख्खा महाराष्ट्रातला मराठा आणून सोडला, आरक्षणाचा अर्थ संपला ना राजे हो. संपलं आहे ओबीसीचं आरक्षण. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आम्ही बघितलं तुम्ही पुण्यातील वाड्यामध्ये, तिथं फुले वाड्यामध्ये तिथं आंदोलनाला बसला, बारामतीला गेलात. आता पुढची दिशा काय असणार आहे, काय होणार आहे? काल दिवसभर 3 तालुक्यामध्ये हजारोंचा जनसमुदाय तुम्ही महाराष्ट्राला दाखवला आहे. गेवराईमध्ये हजारो लोक, किमान 20-25 हजार लोक, माजलगावमध्ये हजारो लोक, त्याचबरोबर धारूर तालुक्यात माझी रात्रीची सभा झाली. ती सभा कमीत कमी 50,000पेक्षा जास्त, आणि तुम्ही कधीही मीडियाला दाखवा, महाराष्ट्राला दाखवा. आत्ता पुढं कळमनुरीला सभा होती, हिंगोली जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यामध्ये सभा होती, लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याला बैठका सुरू आहेत. ओबीसीची आपल्या हक्क अधिकाराची लढाई आणि जनसंघर्ष यात्रा या महाराष्ट्रातलं राजकारण पलटून दाखवेल आणि महाराष्ट्रातल्या भल्या भल्या माणसाला, मग त्यात विखे असोत, थोरात असोत, की दादा असोत, किंवा मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, मतामध्ये काय ताकद आहे, लोकशाहीमध्ये काय ताकद आहे, आणि पैसा तुम्ही हेलिकॉप्टरमधनं जरी खाली टाकला तर गावगाड्यातला ओबीसी, दीनदलित, आदिवासी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्यासमोर मांडतोय. हाके साहेब, तुम्ही हे सगळं म्हणताय, मान्य आहे, परंतु नेते तुमच्याबरोबर ओबीसी समाजाचे नेते नाही आहेत. आता बैठका वेगळ्या घेत आहेत, वेगवेगळी भूमिका मांडतायत, काही जण समर्थन करतायत. तुम्ही ज्या अग्रतेने बोलताय, जाताय, वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहेत, ह्याचा फायदा कितपत होईल असं वाटतंय तुम्हाला, आणि पुढची दिशा काय असणार आहे? बघा, जनता माझ्याबरोबर आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया माझ्याबरोबर आहे. त्यामुळे जनता काय बोलते आणि जनतेचा काय वाईस आहे तुम्ही महाराष्ट्राला दाखवताय. मला ह्यांच्या कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, आणि कोण नेते आले नाही आले, बोलले नाही बोलले तरी फरक पडत नाही. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाचा महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्र 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे, आणि त्याची लढाई आम्ही महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. आणि या लढाईमध्ये तसूभरसुद्धा
कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. मग मुख्यमंत्री येवो, तो भाजप येवो, शिवसेना येवो, राष्ट्रवादी येवो, काँग्रेस येवो, कारखानदार अजितदादा पवार येवो, विखे पाटील येवो, थोरात येवो, नाही कोणी येवो, या महाराष्ट्रातला गावगाड्यातला ओबीसी पूर्ण ताकदीनिशी या महाराष्ट्रात खडा राहणार आहे. क्रांती अरे कारखानदारांच्या तोंडून होत नाही. क्रांती ही उपाशी पोटी असणाऱ्या, ज्याच्या बाबतीत शोषण झालं, त्या गरिबा घरच्या पोरानंच क्रांती या जगभरात केली. आणि ती क्रांती या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नाही झाली तर नाव दुसरं ठेवीन. त्याचबरोबर अजित पवार, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही अजित पवारांवर टीका करता, बोलता, अजित पवारांना तुमच्यावर प्रश्न विचारला तर ते तुमचं नाव म्हणजे तुमच्यावर डायरेक्ट निघून जातात, बोलत सुद्धा नाही, तुमचं नाव सुद्धा घेणं पसंत नाही असं म्हणतात. कारण धनगर मतं देतात ना त्याला, धनगराच्या माणसावर कुठे त्याला बोलायला. अरे हे पण सामाजिक दुजाभाव आहे ना. मी नागरिक तर आहे की नाही, जाऊ द्या मी धनगराचा आहे, मेंढपाळाचा आहे, त्याला बोलायला लाज वाटत असेल, मतं कोण देतं बारामतीमध्ये? अजितदादा पवारांना, उत्कृष्ट संसदपटू सुप्रियाताई सुळेंना कोण मतदान करतं? धनगर पिढ्यानपिढ्या आमच्या बापजाद्यांनी आमचं लाख मोलाचं मतदान या घराणेशाही आणि कुटुंबाचं राजकारण करणाऱ्या पवारांना दिलं. ते आमच्यावर कसे बोलतील? मेंढपाळाची पोरं आम्ही, गावगाड्यातली मेंढरं राखणारी. पण ही जर मेंढरं राखणारी जागी झाली तर ह्या पवारांचं काय होईल हे कल्पना न केलेलं बरं. बरं, आता पुढं काय असणार आहे? म्हणजे आंदोलनाला जाणार आहात, काय पुढं दिशा असणार आहे आमची तुमच्या? संघर्ष यात्रा आम्ही जाहीर करतोय आणि आमच्या सभा लागलेल्या आहेत. पूर्ण पुढच्या 20 दिवसाचा प्लॅन आमचा ठरलेला आहे. तुमचे म्हणजे कुणाचे? तुमचे एकट्याचे का अजून कोणी अरे नेते? जनतेचे, ओबीसी जनतेचे. मी अजून नेता नाही, मी आमदार खासदार नाही, मी कुठल्या आमदाराचा पोरगा नाही. लोक, जनता येते, जनता. कुणाला आम्ही कुठं डिझेल देत नाही, कुठं गाड्या देत नाही, कुठं बॅनर लावत नाही. एक सोशल मीडियाचा मेसेज आणि तुमच्या मीडियाचं कव्हरेज, तमाम महाराष्ट्रातला ओबीसी एक होतोय, एकत्र येतोय. आणि कुठले जागीरदार, वतनदार, कारखानदार नाही, जर त्यांच्यावर क्रांती झाली या महाराष्ट्रात, नाव दुसरं. अर्थात जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत आणि विजय वडेट्टीवारांनी आजच्या बैठकीसाठी त्यांना आमंत्रण पाठवलेलं होतं. मात्र वेगवेगळ्या सभा सुरू आहेत म्हणून ते पोचू शकत नाही आहेत. मात्र ज्या पद्धतीने जो कुणी ओबीसी नेता या गॅजेटला, हैदराबाद गॅजेटला सपोर्ट करते, पाठिंबा देते, अर्थात ते समाजाची दिशाभूल करते, असं या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं मत आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समाजाला पुन्हा एकदा जागर करून या विरोधात उभं करण्यासाठी त्यांनी तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि दंड देखील ठोपले. यस, दंड थोपटलेले आहेत. कारण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातली माणसं दहशतखाली वागत आहेत शासनाच्या आणि या राज्यकर्त्या लोकांच्या. मग मी गेवराईमध्ये मला परत जावं लागलं आणि हजारो माणसांच्या बाबतीमध्ये, कारण ही लँग्वेज आम्ही देतोय त्यांच्या मनामध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण करण्यासाठी परत एकदा महाराष्ट्रासमोर, मीडियासमोर मी दंड थोपटतोय. कारण धनगराचं पोरगा आहे, यशवंतराव होळकरांची औलाद आहे. आजपर्यंत आमचा इतिहास डुबवला, आमचं शोषण केलं, आमच्या पिढ्या गारद केल्या. आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. खूप दिवस झालं संविधान सांगतोय, खूप दिवस झालं तत्वाची भाषा बोलतोय. उत्तर द्यायला तयार नाही. अजितदादा पवार जातीयवादी माणूस, एक मेंढपाळाचं पोरगं नाही तुला घरी बसवलं, नाव दुसरं. अगदी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आता पुढची दिशा असणार आहे. ठिकठिकाणी जाऊन सभा सुरू आहेत आणि समाजाला जागर करण्याचं, या सगळ्या गॅजेटच्या संदर्भात माहिती देऊन या गॅजेट अर्थात त्यांनी फाडलेला सुद्धा आहे आणि विरोधसुद्धा करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.